falling, speed in the black. Nobody driving, we're in the back to the end of the world. मिस्टी आई येणार आहे आज. अजून मी आईले बोलावलं. आज दंगत बाबाले मी बोलवणार मी. हा हा. मी पण बनवणार माझ्या भावाला. माझा मोठा भाऊ आहे तो, होय ना. आणि तुझा पप्पा माझा लहान भाऊ. मी आता माझ्या आईला बोलवलं. माझी आई येणार, माझा देवांशू येणार. येणार ना. हा. आपला दोघीचा भाऊ होणार. हो आपले दोघीचा भाऊ. अरे रे 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 मस्ती 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 मस्ती. क्यूट क्यूट है मेरे बच्चे, क्यूट. अरे हो गया हो गया हो गया. अबे मुझे तो देखने दे. मुझे तो देख. हाँ उसको देखने दे मैं उसको. कैसे देखूं? मिस्टीच्या चोट्या मस्त दिसून राहिल्या ना. आमच्या दोघांचे सेम सेम आहे. हा आणि हे काय टोनाले लाल लाल लावलं. असं टोनाले नाही लावायचं. लिपस्टिक लावली, हिनं सुद्धा लावलं आणि हे एवढं सारं हे टिक्के टुक्के लावले. असं खरं लागते काय. नजर लग जाएगी. नाही लागती. हा लहान बाबा माझे केस बघा बरं कसे सिल्की सिल्की आहे. सगळे म्हणतात की माझ्या केसाला आवाज आवाज कमी करा, आवाज कमी करा. सगळे म्हणतात की माझी केसांना मी काही म्हणजे पार्लरमध्ये धुते का. नाही, माझे केसच तशा खूप सिल्की आहे. म्हणजे मी असे म्हणजे कुरळे केस करायला गेली होती तर होतच नाही. माझे केस खूप स्ट्रिक आहे आणि एकदम सरळ केस आहे माझे. कधी कधी ना मी इतके विचारात पडते ना, असं कसे मी एडिट करू व्हिडिओ, कसा ब्लॉग करू. मला ना खूपच विचार येत आहे. कारण मी प्रत्येकाचे जे ब्लॉग आहे ते बघते ना, तर मला ना त्यांच्यासारखे खरंच व्हिडिओ बनवता नाही येत. मी ना खूप कोशिश करते, खूप प्रयत्न करते, पण माहीत सरळ आहे खूप प्रयत्न करते पण तरी ना मला खरंच करताच नाही येत. मला जसं जमते ना तसंच येते. आणि आणखी काय सांगू. आणि जे कार्टून व्हिडिओ आहे ना त्यांच्यावर तुम्ही भरपूर साथ दिला ना, खरंच मी तुमची आभारी आहे. तर आणि त्या चॅनलला खरंच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर बी करत जा व्हिडिओला. तर आता ते पण माझं चॅनल झालं. हे सगळं तुमच्यामुळे. मी तुम्हाला कधी विसरणार नाही. आणि तुम्ही माझा परिवार आहे. जेवढे काही माझी यूट्यूब फॅमिली आहे ती माझी फॅमिली आहे. जशी माझी म्हणजे आई बाबा आहे तसेच तुम्ही माझे सर्वच आहे. आणि तुमच्याचमुळे मी इथपर्यंत पोचली. आणि कसं आहे आता ना मला असं म्हणजे खूप एडिट करायचं थोडं फारच म्हणजे डेली आता ब्लॉग टाकत आहे ना, थोडंफार मला जमत आहे. खरी सांग आणि खरी एक गोष्ट बोलू का, मी एवढी फारशी सुंदर तर नाही आहे पण आहे. स्वतःला एवढं बदसूरत नाही समजावं. स्वतःची तारीफ केली पाहिजे. मी कधीच तारीफ करत नाही पण आज मी माझी तारीफ करणार आहे. खरंच मी सुंदर दिसत आहे ना. मी कॉमेंट्समध्ये सांगा मी खरंच सुंदर दिसते ना. तर कोणाकोणाला मी आवडते मला सांगा. आणि मी प्रत्येकाचे कॉमेंट्स बघते बरं. तुम्हाला वाटत असेल की ही कॉमेंट्स वाचत नाही, मी प्रत्येकाचे कॉमेंट्स वाचते. आणि जसं मला रिप्लाय देता येतो तसं मी रिप्लाय आणि प्रत्येकाला रिप्लाय देते. लाईकसुद्धा देते. एखाद्या वेळेस काही मला मतलब थँक्यू असं काही टाकायचं नसतं म्हणजे घाई गडबडीत असली ना, मी सगळ्यांना लाईक देते. आणि प्रत्येकाचे कॉमेंट मी नक्की पाहते, पूर्ण वाचून काढते. आणि हे बघा, हे माझं चांदीचं लॉकेट आहे. हे मी बनवलं होतं तेव्हापासून गळा सुना सुना दिसत होता ना, म्हणून मी हे लॉकेट घालते. कसं छान दिसते ना माझं छोटंसं लॉकेट आहे ना, बघा छोटंसं लॉकेट.
आता खूप चांदी महाग झाली आहे. आता हेच लॉकेट 500-600चं होऊ शकते. मी बनवलं तेव्हा फक्त 400 रुपयाचं झालं हे. तर पहा आता किती फरक पडून राहिला ना. मतलब महिना 2 महिना, आता तर वर्षाने तर असं खूप लाखाच्या तर वर झालंच आहे. 1.5 लाखच्या वर झालं आहे. आता माहीत नाही अजून सोनं कुठंपर्यंत पोचणार आहे. ते जाऊ द्या, आपल्याजवळ काही पैसा आहे नाही, आपण काही सोनं बनवत नाही ना, आपल्याला काही आता बनवायचं नाही आहे. बस आपलं पोट भरणं आहे, राहणं आहे, बस आपल्या लेकरामध्ये खुश राहणं आहे ना. आणखी काय सांगायचं मला ना, आठवून नाही राहिलं. माझी आई येत आहे पण कधी येत आहे माहिती नाही. आईचं ना मला आधार अपडेट करायचं आहे, पॅन कार्ड बनवायचं आहे मला, म्हणजे माझ्या चॅनलसाठी. हे बघा माझी भाची खरंच खूप क्यूट आहे ना, क्यूट. जशी तिची आत्या क्यूट तशी माझी भाची पण क्यूट आहे. क्यूट 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 क्यूट. खरंच सांगतो, माझे लेकरं माझी दुनिया आहे. कोणाकोणाला जलन होते मी ब्लॉग बनवते तर प्रत्येक म्हणजे माझ्या आयुष्यात ना कोणी येतोच. पता नाही माझी खुशीनं बघवतच नाही. खूप जण असे आहे, काही ना काही माझ्या कामामध्ये अडथळे आणते, पण ना मी यूज देत नाही. येते आता मुश्किल तर होतेच म्हणा, काही ना काही येतच असते जीवनामध्ये. आणि कोणी ना कोणी असतेच. कोणाची सोच वाईट असते, कोणाची चांगली असते. ज्यांची सोच वाईट आहे ना तो वाईटच कमेंट करणार, आणि ज्यांची सोच चांगली आहे ना तो प्रत्येकाला चांगलंच म्हणतो. आणि माझे विचार ना गलत कधीच नाही. मी कोणाविषयी कधी वाईट सोचत नाही, पण तरीसुद्धा ना माझे विषय ना खूप वाईटच सोचतात. पण ना मला काही फरक पडत नाही. मी एवढं काही रोड घेत नाही, कारण मला आता अनुभव आला आहे खूप. मला ह्या जगाने एवढा अनुभव दिला ना, काय सांगू. म्हणजे अगोदर कसं सगळ्यांना मी आपलंसं समजत होती, पण आता ना मी कोणाला आपलंच नाही समजत. फक्त माझे आई बाबा सर्वस्वच आहे माझ्यासाठी. बाई दरवाजा. आणि एक गोष्ट अजून बोलू का. माझं वय ना आता 37 आहे, पण ना 37 आहे म्हणून मी वाटतच नाही. म्हणजे जसे मी व्हिडिओमध्ये खूप म्हणजे ठोकळ मोठी दिसतो ना, तशी नाही आहे. मी खूप छोटीशी दिसते मी. म्हणजे माझी आईचा बांधा असा छोटा आहे, लहान आहे, तशीच ना मी पण आहे. म्हणजे 15-16 वर्षाच्या पोरीसारखीच दिसतो. तुम्ही जर मला रिअलमध्ये बघाल ना तर खरोखर मी ना, तुम्ही मला म्हणजे ओळखणारच नाही. तर खरोखर की ही व्हिडिओ बनवणारी होय का म्हणून, खरंच एक पपिता होय का म्हणून तुम्ही खरंच ओळखणारच नाही. कारण रिअलमध्ये मी वेगळी दिसते आणि म्हणजे ब्लॉगमध्ये थोडी मोठी दिसते. व्हिडिओमध्ये जे गाणे आहे त्याच्यामध्ये दिसते ना, म्हणजे आता माझ्या वयाच्या मानाने माझं शरीर थोडंसं धष्टपुष्ट व्हायला पाहिजे होतं, पण तेवढं नाही आहे. काय करणार आता. मी तर जेवण करते पण पत्ता नाही, माझं ना शरीरच तसं आहे. मी आता असं काय खाऊ की जेणेकरून माझं म्हणजे वजन वाढेल. उंची तर नाही वाढू शकत, पण वजन वाढलं पाहिजे. माझं वजन माहीत आहे काय, म्हणजे 37 वय आणि वजनसुद्धा 37च आहे. खरंच ना. 37 तुम्ही सांगा ना. आता 37च्या मानानं माझं म्हणजे 45-46 तरी वजन पाहिजे होतं, पण तेवढं नाही आहे. 37 वय आणि वजनसुद्धा 37. खरंच तुम्ही ना आश्चर्यच वाटन तुम्हाला का खरं, कारण मी खोटी नाही बोलत आहे. माझं हे खरंच आहे, कारण माझं वजन तेवढंच आहे. चला खूप काही बोलले आज नाही का. चला तर मग आई आली, आईला घेऊन मग मी बँकेमध्ये गेली आणि खूप उशीर झाला. नमस्कार, गुड मॉर्निंग. काय करून राहिली आई. आता म्हणजे करतो पगाच्या पैशानं. हो दे. हे पा आईचा देशी जुगाड जुना आयुर्वेदिक कोळशानंच मंजन करते हमेशा. अगोदरपासून ना तिला म्हणजे असं क्लोजअप हे लाल दत्त मंजन यानं कधीच करत नाही ते.
तिले फक्त पाहिजे कोळसा. कोळशानं तिला चांगलं वाटते. चांगलं आहे बाई, तू पण करून म्हणजे. आणि इकडे बघा देवांशू रातभर बाहेरच झोपला. मम्मी म्हणे अंदर गरमी होते म्हणे, आता कूलर काही दुरुस्त करून आणला नाही, तर मग बाहेर मस्त थंडी थंडी हवा होता, तर तो बाहेरच झोपला. आता बनवून घेते चाय. काल ना म्हणजे मला व्हिडिओ बनवायला काय टाईम नाही भेटला. काल मी खूप कामात होते. काल बँकेचं मला काम करायचं होतं, तर पुरा दिवस ह्या बँकेतच गेला. तर असं आहे, खूप खूप परेशानी येते. आणि कसं आहे, आता माझ्या मागे पुढे कोणी आहे नाही, तर सगळं काही मलाच पाहावं लागतंय. त्यामुळे ना थोडीशी दिक्कत जाते. मग म्हणून व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला. तर प्लीज तुम्ही समजू शकता. आणि कसं आहे, आपल्यावर अडचण आली ना, कोणी मदत करत नाही. आणि मी सगळ्यांनाच मदत करत गेली. मी माझं काही म्हणजे माझ्या लेकराचा माझा कधी विचार केला नाही. मी पण सगळ्यांच्याच मदत म्हणजे गेली. पण असं नाही की मी माझ्या म्हणजे पैसे दिले कोणी म्हणूनच मी त्यांच्यासोबत राहिले, असं काही नाही आहे. पण माझं मन चांगलं होतं म्हणून मी गेली. पण आता ना मी भविष्यात ना कोणावर किती संकट येऊ, कोणाला किती माझी गरज पडेल ना, मी कधी धावून जाणार नाही. कारण आता कळलं माझ्या मागे कोण आहे, मला कोण साथ देते संकटात. मला जर गरज पडली तर कोण मला साथ देते, मला आता समजलं. म्हणून मी आता कोणाचंच नाही, कोणी असो, माझा परिवार असो नाही तर लोक असो, कोणीही असो, मी कोणाचं भलं करणार नाही. सगळे मतलबासाठी असतात. फक्त आपला मतलबासाठी मी होती. जेव्हा त्यांचा मतलब संपला ना, तर म्हणून आता माझी त्यांना गरज नाही आहे. आणि आता मला गरज पडली तर हे नाही ते नाही, मला नाही असे करून राहिले, टाळाटाळ करून राहिले. आता माझे दुसरं चॅनल आता तेच मराठी टनाटन कार्टूनला, तर मला पॅन कार्डची खूप गरज आहे. पण आता कसं आहे, ज्यांचं म्हणजे पॅन कार्ड आता कोणी द्यायला नाही पाहत. पण कसं आहे, ह्याच ठिकाणी मी राहिली असते ना, एक्स्ट्रा जे माझे 2 चॅनल राहिले असते ना, मी बिंदास, अगर कोणाच्या चॅनलला काही झालं असतं ना, मी बिंदास माझं एक चॅनल मी देऊन दिलं असतं. पण माझ्यासारखे विचार करणारे लोक नाही आहेत. आणि आता मला गरज पडली ना, तर मला पॅन कार्ड द्यायला म्हणावं. त्याच्यासाठी मला ना आईचं पॅन कार्डसाठी धावपळ करणं चालू आहे. कारण आईचं पॅन कार्ड नव्हतं. जाऊ द्या, असू द्या, परिवार आहे, होतेच आहे. हो, मग माही म्हणत आहे औंधाबादला जाऊ. औंधाबादला जायची तर माझी पण खूप इच्छा आहे. पण काय करू, माझं कामच नाही होऊन राहिलं. जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी जाणारच नाही. कारण मला देवांशूची ॲडमिशनसुद्धा करणं आहे. त्याची ॲडमिशन सगळं मला व्यवस्थित करून जाणं आहे, तरच मी जाईन. चला आता चाय बनवते. खूप टेन्शन आल्यासारखं झालं. मी काय करू, कोणाचं पॅन कार्ड घेऊ? मी ना खरं रातभर मला झोप नाही आली. बघा मित्रांनो, देवांशू काय करत आहे, बाज विणत आहे. बघा त्याने काय, आत्ताच त्याला हुबक आली, म्हणे मम्मी आत्ताच मी बाज विणतो. पूर्ण खोलली त्यानं. नाही हे काय होय. आणि आई तर आई कसं विचारायला बसली. ऊन तर नाही आहे आज ना, खरंच आभाळ गरजून राहिलं तिकडे. आज ना खरोखर असं वाटते पाणी आज येणारच आहे. आज मी खरंच काळी काळी दिसत आहे ना. बघा किती फरक पडला ना, ज्यावर जात होती तेव्हा पाणी. तुझे कान बैरे झाले है ना माई. तर असं आहे, तर असा बिनकारणच तो काही ना काही काढतोच मधातच. त्याला हे नाही समजत. जाऊ द्या, काही ना काही काम तर करतो. बिझी तर आहे पण तेवढं बरं आहे, काही ना काही त्याला काम करणं आवडते, करते. बाकीचे नाही असे. तसंच वळण लागते.
आणि आज मी गेली शाळेमध्ये, आज त्याची टी सी आणली. चला टी सी म्हटलं, हे मार्कलिस्ट आणली आहे. तर पहा, मला खरंच वाटत नाही होतं 574 गुण मिळाले. अभ्यास नाही करत होता, पुस्तकं फाडून ठेवत होता आणि बघा 574 येऊन राहिलं. हो थांब, 574 मार्क मिळवले, 63%. सांगा कोणी म्हणेन काय ह्या पोरानं 63% मार्क मिळवले म्हणून? पहा ना, खरंच मला यकीन नाही वाटून राहिलं. हे बघा कसे तुम्हाला उलटे दिसत आहे नाही. तर पहा, प्रथम भाषा म्हणजे मराठी, माहीत नाही प्रथम द्वितीय भाषा तृतीय भाषा, मला हे काही समजत नाही कसं आहे. तर म्हणजे मराठीच समजा. तर 55 क 1 मध्ये आणि द्वितीय भाषा 41 क 2 आणि तृतीय भाषा 69 ब 2 आणि गणितमध्ये 54 क 1 आणि सामान्य विज्ञान 45 आणि सामाजिक शास्त्रामध्ये 59 आणि कलामध्ये 76 आणि कार्यानुभवमध्ये 78 आणि शालेय शिक्षण आरोग्य शिक्षण याच्यामध्ये 76. तर असे 553 ब 2 मध्ये आलाय. तर तरी त्याच्या मानाने बरे मिळवले. अभ्यास म्हणूनच सांगतो ना तुम्हाला, अभ्यास म्हणून बिलकुल करत नव्हता. जेवढे मी बुकं घेऊन दिले होते ना, पूर्ण त्याने फाडून ठेवले आणि लिहत एकही दिवस तो लिहत नव्हता. फक्त जे ट्युशनचं होतं तेच लिहत होता आणि बाकी शाळेतलं काहीच, पूर्ण बुक कोरे होते. म्हणून मला यकीन नाही वाटत आहे की त्याला खरोखर 63% भेटले. मला खरंच ना, मी असं म्हणत होते की हा फेलच होणार आहे, पण पास झाला. तर चला असू द्या, त्याचं एंटरटेनमेंट असं असते, ह्या कामामध्ये जास्त लक्ष देते. चला असू द्या. आता तेवढे मिळाले. अभ्यास न करता अभ्यास केल्यावर मतलब 90पर्यंत जाऊ शकते, म्हणजे फर्स्टमध्ये येऊ शकतो कधी ना कधी. आता बघा मी आता त्याला हॉस्टेलवर टाकत आहे अमरावतीला. तर बघते आता उद्या परवाला जाईन मी. हो, जेव्हा मला म्हणजे टी सी दिले नाही, आता तिथून मला लेटर लिहून आणायचं आहे, मग नंतर त्याची ॲडमिशन करणं आहे. चला, व्हिडिओ कसा वाटला? आणि आई तू सांग ना, लोक ना मला हे हसतेत. व्हिडिओ बनवतो मी, डान्स बनवते, रील बनवते फेसबुकवर, इंस्टावर आणि यूट्यूबवर रील बनवते, तर लोक मला हसते. तू हे काय म्हणणं आहे? मी व्हिडिओ बनवू की नाही बनवू? चांगला आहे ना? पहा, माझी आई पण मला सपोर्ट करत आहे, तर तुम्ही पण मला सपोर्ट करा. माझी आईला माझा काही त्रास नाही. तिला असं वाटते की माझी मुलगी, तिला गर्व आहे माझ्याबद्दल की माझी मुलगी काहीतरी करत आहे म्हणून. तर असे लोक मला बोलतात खूपच, पण काय करायचं आहे, जाऊ द्या. मी टेन्शन पालत नाही, टेन्शन घेत नाही. माझ्यामध्ये हुनर आहे, मला डान्स करणं आवडते म्हणून मी करते. ठीक आहे, चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. आता 14 जूनपर्यंत माझं हे चॅनल कंप्लीट झालं पाहिजे, म्हणून भरपूर व्ह्यूज आले पाहिजे, माझा वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला खेड्यातलं वातावरण आवडते ना, तर मी जेव्हा बी मैत्रीला आईच्या गावाला जात जाईन ना मी, तेव्हा तुमचा म्हणजे तिथचा ब्लॉग बनवत जाईन. ठीक आहे, चला मग.